हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. गाईज, आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे चिकन रसा रेसिपी. चला तर मग बघूया. इथे मी चिकन मटक्यामध्ये बनवत आहे, कारण की मटक्यामध्ये चिकन खूप चवदार बनतंय. त्यामुळे मी मटक्यात बनवते. तुम्ही कशात बनवतात हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा. कुकरपेक्षा मटक्यातच चांगली भाजी होती चिकन मटन, तर मी मटक्यातच बनवते. तर इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे आणि कांदा भाजून घेत आहे. आणि हे बघा, मी कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजला. आणि चिकन हे मी पहिलंच धुवून मस्त घेतलं होतं. हळद मीठ लावून ठेवलं होतं 10-15 मिनिटं. त्याला असंच झाकून हळद मीठ लावून झाकून ठेवलं. तर आता हे चिकन पण आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत खालीवरी करून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडस कोथमीर घालायची, कारण की कोथमिरीनं मस्त चवदार आणि चिकन पण चांगलं लागतंय खायला. तर इथं ते होत आहे, शिजायला ठेवलं मी झाकून कमी आचेवर. इथं वाटण घेतलं आहे. इथं मी सुखं नारळ घेतलं आहे, काही खडे मसाले घेतले, 2-4 वाळल्या मिरच्या घेतल्या, 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या. आणि खड्या मसाल्यामध्ये मी लवंग, मिरा, दालचिनी, जिरा आणि ही नव्हती, लहान इलायची नव्हती माझ्याकडे, मोठी इलायची घेतली. बस एवढंच घेतलं, जे आहे मसाल्यात तेवढं घेतलं घरात आहे ते. आणि लसूण पण मी तळून घेतला आहे, अद्रक लसूण पण तळून घेतला आहे. आता कांदा भाजून घेत आहे. वाटण पण चांगलं भाजून घ्या, कारण की नंतर आपल्याला फोडणी नाही द्यायची वाटणाला. तर हे बघा, चिकन मस्त शिजलं आहे. आता आपण हे वाटण पण घेतलं मी मिक्सर मधून काढून. तर आता हे बघा, असंच टाकून देते मी, कारण की डबल फोडणी नाही देत. पहिलंच आपण चिकन मध्ये भरपूर तेल टाकलं होतं कांद्यात, त्यामुळे वाटण पण वाटणात पण खूप चांगलं भाजून घेतलं होतं, तर त्याला फोडणी द्यायची गरजच नाही. तर आता मी इथे पाणी टाकायचं, थोडस खालीवरी करून घ्यायचं, जितका आपल्याला रस्सा पाहिजे आपल्या हिशोबाने पाणी टाकायचं, जेवढं पाहिजे तेवढं. आणि मी इथं मीठ टाकलं. आणि हे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, थोडासा गरम मसाला घातला. आणि आता याला मी 15 ते 20 मिनिटं एकदम गॅसच्या हलक्या आचेवर ठेवणार आहे, कारण की जितका आपण त्याला शिजू दिलं ना रस्सा, तेवढा चवीला उतरतोय. तर इथे मी आता सगळं पाणी गिनी टाकून याला 10 ते 20 मिनिटं असंच कमी आचेवर ठेवणार आहे, कारण की जेवढा चांगला रस्सा शिजन तेवढा चांगला लागतोय. तर तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते, तोपर्यंत आपला रस्सा मस्त शिजतोय. तर मी इथे ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे, कारण की चपाती चिकन मटन सोबत नाही चांगलं लागत आम्हाला, तर आम्ही भाकरीच करतो. तर मी इथे तिकडे चिकन ठेवलं कढवायला आणि इकडे भाकरी करून घेते तोपर्यंत. तर हे भाकरी माझ्या बाजरीच्या आहेत. तर तुम्हाला कशी वाटली आमची बाजरीची भाकर ते नक्कीच सांगा कमेंट मध्ये. मला आणि तिकडे हे पण चिकन पण होत आहे. तर तुम्हाला चिकन रस्सा आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असं चिकन भाकरी बनवून खा. चला तर मग उद्या भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत एन्जॉय करा.